हॅलो स्टुडंट्स, आपल्या सर्वांना माहीत आहे की देशभर आपल्या आलेल्या आणि त्याचप्रमाणे संपूर्ण जगामध्ये आलेल्या या कोरोनाच्या महामारीमुळं आपली इयत्ता 12वीची परीक्षा होऊ शकलेली नाही आणि सध्या 12वीच्या निकालाचं काम हे बोर्डाने सांगितलेल्या, शासनाने सांगितलेल्या सूचनेप्रमाणे हे चालू आहे। 12वी नंतर आपल्याला माहीत आहे पुढच्या शिक्षणासाठी आपण आपले जे मार्ग आहे ते मार्ग आपल्या आवडीनुसार त्या ठिकाणी निवडत असतो आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ज्या कोर्सला जायचं आहे त्या कोर्सला जाण्यासाठी आपल्याला ज्या काही स्क्रीनिंग टेस्ट किंवा आपल्याला जे काही MSTC सारख्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि अशा टेस्टच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सूचना शासनाकडून त्या ठिकाणी येत आहे। आपल्याला माहिती आहे की नुकतीच त्या ठिकाणी नीट परीक्षेची त्या ठिकाणी सुद्धा 12 सप्टेंबरला नीट परीक्षा होणार आहे आणि त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्या पद्धतीनं दिनांक 13 पासूनच संध्याकाळी 5 वाजल्यापासून त्याचे फॉर्म्स हे ऑनलाईन भरून घेतले जाणार आहेत। तसंच इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी जे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाकडून त्या MHT CET ही परीक्षा घेतली जाते आणि ह्या MHT CETच्या बाबतीमध्ये सुद्धा वारंवार त्या ठिकाणी जे काही आपले प्रसारमाध्यम आहेत त्या प्रसारमाध्यमाच्या मधून आपल्याला त्या ठिकाणी बरंच काही त्या ठिकाणी ऐकायला मिळतं, त्या ठिकाणी वाचायला मिळतं आणि त्या संबंधीच्या सूचना ज्या काय आहेत त्या तुमच्याकडून त्या ठिकाणी पोहोचलेल्या असतात। आता हे बघत असताना आपल्याला एक लक्षात येईल की त्या ठिकाणी ही जी MHT CET परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची ही फॉर्म भरायची तारीख आहे, ती फॉर्म भरायची तारीख ही 15 जुलैपर्यंत त्या ठिकाणी वाढवलेली आहे। जे विद्यार्थी त्या ठिकाणी फार्मसीसाठी आणि इंजिनिअरिंगसाठी त्या ठिकाणी जाऊ इच्छितात, ज्यांना त्या ठिकाणी ही CET द्यायची आहे, MHT CET द्यायची आहे, त्यांनी त्या ठिकाणी त्या दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरणं आवश्यक आहे। आता MHT CETच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल की आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस कशा प्रकारचा आहे। आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या विषयाचा जर आपण विचार केला तर 11वीचा सिलेबस पण त्या ठिकाणी आहे, 12वीचा सिलेबस पण त्या ठिकाणी आहे। आता 11वीचा सिलेबस आपली जी प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे किंवा CETचे स्वरूप आहे, किती मार्काची परीक्षा असते तर आपली जी परीक्षा आहे ती 200 मार्काची परीक्षा असते, बरोबर। याच्यामध्ये त्या ठिकाणी फिजिक्सला 50 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नासाठी त्या ठिकाणी 1 गुण असा असतो। केमिस्ट्रीचे 50 प्रश्न असतात, मॅथमॅटिक्सचे 50 प्रश्न असतात, पण मॅथमॅटिक्समध्ये त्या ठिकाणी एका प्रश्नाला 2 गुण असतात। म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी 2 भाग होतात ॲक्च्युअल परीक्षेमध्ये। फिजिक्स, केमिस्ट्री हा एक भाग होतो आणि मॅथमॅटिक्स हा एक त्याच्यामध्ये भाग होतो आणि मग त्याचा जर आपण विचार केला तर 90 मिनिटे जे आहे ते फिजिक्स केमिस्ट्री या भागासाठी मिळतात आणि 90 मिनिटे ही मॅथमॅटिक्ससाठी मिळतात, म्हणजे एकूण 3 तासाची ही आपली परीक्षा असते। आता आपण त्या ठिकाणी फिजिक्स या विषयाकडे वळूया। या फिजिक्स विषयाकडे वळत असताना हा जो सिलेबस मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं 11वी आणि 12वीचा आहे। 11वीचा 12 वेटेज किती आहे त्याच्यामध्ये तर 20% वेटेज आहे आणि 12वीचं वेटेज हे 80% आहे। 20% आणि 80% वेटेज याचा अर्थ काय तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये फिजिक्ससाठी एकूण 50 प्रश्न असतील, त्या 50 प्रश्नापैकी 10 प्रश्न हे इयत्ता 11वीमध्ये जो तुमचा सिलेबस आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी असतील आणि राहिलेले जे 40 प्रश्न आहेत ते प्रश्न तुमची 12वीचा जो स्टडी आहे, 12वीचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी आधारित असे प्रश्न असणार आहेत। हा झाला 11वी आणि 12वीचा। आता 11वीचे टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे काय होते हे 11वीमध्ये असताना सांगितलेलं आहे, त्या टॉपिकची सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही तयारी करायला पाहिजे। कदाचित पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी त्या ठिकाणी 11वीला जे काय भाग होता त्याची थोडीशी उजळणी करेन आणि त्याच्यावरती एखादा मी पेपर तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला देईन। 12वीचा जो भाग आहे तो त्याच्यावरती त्या ठिकाणी 40 प्रश्न येतात। पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी
तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला डिस्कशन केलं जाईल आणि डिस्कशन केल्यानंतर वेळापत्रकामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला टेस्ट सिरीज दिलेली आहे त्या टेस्टप्रमाणे त्या ठिकाणी हा तुम्ही टेस्ट घरी सोडवायची आहे. आता ओव्हरऑल जर विचार केला ह्या 50 प्रश्नांचा, आपल्याला माहीत आहे फिजिक्समध्ये CETला स्कोरिंग करणं हे थोडंसं अवघड आहे असे त्या ठिकाणी बोललं जातं. पण का बोललं जातं याचं कारणही त्या ठिकाणी आहे. कारण फिजिक्सला कंपॅरेटिव्हली म्हणजे त्या ठिकाणी थोडं विचार केला आपण तर इतर विषयाच्या तुलनेमध्ये कमी मार्क्स पडतात. आता हे कमी मार्क्स का पडतात तर त्या फिजिक्स या विषयाचा ज्या पद्धतीनं आपण अभ्यास करायला पाहिजे त्या पद्धतीनं आपला अभ्यास होत नाही आणि ज्या पद्धतीने जेवढा आपल्याला सराव करायला पाहिजे तेवढा सराव त्या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी थोडंसं पाठीमागं हे मार्क्स त्याच्यामध्ये येतात. पण आपण जर त्या ठिकाणी व्यवस्थित एका टाइम टेबलनुसार आपण जर फिजिक्सचा अभ्यास करत गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी हे जे गुण आहेत ते गुण वाढण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. आता प्रश्नपत्रिकेचा विचार केला तर ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 50 जे प्रश्न आहेत ते 50 प्रश्न जे आहेत ते विविध काठिण्य पातळीचे त्याच्यामध्ये असतील. आता हे विविध काठिण्य पातळीचे असतील तर हे जे 50 प्रश्न आहेत त्या 50 प्रश्नापैकी 10-12 प्रश्न असतील किंवा एक 8-10 प्रश्न असे असतील की ते प्रश्न बघितल्यानंतर त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर तुम्हाला सहजासहजी दिसेल. मग ते थेअरी प्रश्न असेल त्याच्यामध्ये डेफिनेशनवरती आधारित असेल, लॉवरती एखादा आधारित असेल किंवा असा कुठला प्रश्न असेल की ज्या प्रश्न बघितल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे हे चटकन त्या ठिकाणी जे 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत त्याच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल. एक 10-12 प्रश्न किंवा त्याच्यामध्ये असे असतील 15 प्रश्न असे असतील की ते त्याची काठिण्य पातळी सगळ्यात जास्त असेल. म्हणजे ते प्रश्न सोडवताना आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं प्रयत्न करावा लागेल किंवा तसा पद्धतीचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी पूर्वी अभ्यास करत असताना केलेला असला पाहिजे. मग याच्यामध्ये त्या ठिकाणी थिअरॉटिकल प्रॉब्लेम्स असतील किंवा न्यूमरिकल प्रॉब्लेम्स असतील या प्रश्नांचा सराव केला पाहिजे. आणि राहिलेले जे प्रश्न आहेत हे राहिलेले प्रश्न हे सर्वसाधारणपणे आपल्याला ज्याला मिडल लेवल म्हणता येईल ह्या मिडल लेवलच्या बाबतीत जसं असतं त्या पद्धतीने मिडल लेवल हे प्रश्न असतील. म्हणजे थोडा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तुमचा जर अभ्यास चांगला असेल सराव चांगला असेल तर त्या प्रश्नांची सुद्धा आपल्याला उत्तरं देता येतील. आता याचा अभ्यास कसा करायचा फिजिक्सचा अभ्यास करत असताना जो काही आपण त्या ठिकाणी टॉपिक एखादा निवडला असेल तर तो टॉपिक निवडल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही पॉईंट्स असतील त्याच्यामध्ये लॉज असतील, त्याच्यामध्ये डेफिनेशन्स असतील, त्याच्यामध्ये फॉर्म्युले असतील, त्याच्यामध्ये कन्सेप्ट्स असतील, हे जे आहे ते पूर्णपणे हा टॉपिक आपल्याला समजला पाहिजे. त्याचं अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. त्याचे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात राहिले पाहिजेत आणि त्या फॉर्म्युलेचं आपल्याला त्या ठिकाणी मॉडिफिकेशन करता यायला पाहिजे. आणि हे मॉडिफिकेशन करणं कधीच शक्य होतं ज्यावेळेला आपला सराव जास्त असेल. आपल्याकडे बऱ्याच प्रकाशनची आपल्याकडे पुस्तके मिळतात MHT CETची. हे पुस्तक आपण घेतली आणि त्या प्रश्न जर आपण त्या ठिकाणी सोडवायला सुरुवात केली तर मग आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी कुठला प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचा आहे. काही वेळा त्या ठिकाणी आपल्याला ट्रिक्स वापरावे लागतात, कॅल्क्युलेशन फास्ट व्हायला लागतं, त्यासाठी आपलं अंकगणित हे चांगलं पाहिजे. काही व्हॅल्यूज असतात म्हणजे पायस्क्वेअरची व्हॅल्यू किती वगैरे वगैरे किंवा त्या ठिकाणी आपला प्लँक्स कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट किती असतो, व्हेलॉसिटी ऑफ लाईट, म्हणजे अशा ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला अवगत असल्या पाहिजेत म्हणजे माहीत असल्या पाहिजेत. आणि कॅल्क्युलेशन करण्याची एक पद्धत आहे ती कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आपली त्या पद्धतीने डेव्हलप होत जाते आणि कमीत कमी वेळामध्ये म्हणजे आपण म्हणतो त्याला फास्ट कॅल्क्युलेशन, फास्ट म्हणजे स्पीड आणि ॲक्युरेसी हे त्या ठिकाणी अचीव करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे सरावानंच त्या ठिकाणी शक्य आहे. जोपर्यंत आपला कन्सेप्ट सगळे क्लिअर होत नाही, जोपर्यंत आपल्याला त्याच्यामधलं फॉर्म्युले माहीत नाही, जोपर्यंत आपल्याला बघितल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण चॅप्टर दिसायला पाहिजे अशी ज्या वेळेला आपली तयारी होते त्याच वेळेला त्याच्यावरती CETचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला घेतलेले चांगले. अशा पद्धतीनं थोडा थोडा त्या ठिकाणी अभ्यास करत गेला की त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फिजिक्स या विषयामध्ये चांगले गुण मिळतील. बरंच त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणं शक्य आहे पण वेळेचा अभाव आहे त्यामुळे त्या ठिकाणी मी थोडक्यात हे तुम्हाला सांगितलेलं आहे.
म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कॉन्फिडन्स यायला पाहिजे आणि ही कॉन्फिडन्स जर यायचं असेल तर आपलं जे अंडरस्टँडिंग आहे ते अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, स्वतः त्या ठिकाणी सराव करायला पाहिजे, स्वतः प्रश्न सोडवायला पाहिजेत आणि जर अडचण आली तर अडचण आल्यानंतर त्या ठिकाणी विविध माध्यमातून त्या ठिकाणी त्या अडचणीवरती आपण मात करायला शिकलं पाहिजे. म्हणजे ते एखादी कुठे क्युरी असेल किंवा एखादा डिफिकल्टी निर्माण झाली तर ती डिफिकल्टी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आता आज फिजिक्स या विषयाच्या बाबतीमध्ये मी थोडंसं तुम्हाला रोटेशनल मोशन या भागाविषयी त्या ठिकाणी बोलणार आहे. आता या रोटेशनल मोशन भाग जो आहे तुमचा जो पहिला जो भाग चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स मेकॅनिक्स त्याच्यामधला हा सर्क्युलर मोशन झाल्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो रोटेशनल मोशन आहे. आता ह्या रोटेशनल मोशनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे तर ह्या चॅप्टरमध्ये काय आहे जर पुस्तक आपण उघडलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पॉईंट्स आपण बघितले पाहिजे, ते पॉईंट जे असतील ते समजून आपण घेतले पाहिजे, याच्यामध्ये असणारे सगळे फॉर्म्युले आपण एकत्र केलं पाहिजे आणि ते फॉर्म्युले आपल्या लक्षात राहतील या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा स्टडी केला पाहिजे, कारण या भागामध्ये फॉर्म्युलांची संख्या जास्त आहे. आता हे बघत असताना रोटेशनल मोशन म्हटल्यानंतर पहिला जो भाग येतो याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपल्याला डेफिनेशन माहीत असेल करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए गिवन एक्स ऑफ रोटेशन कॅन बी डिफाइंड ॲज इट इज दी सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम दी एक्स ऑफ रोटेशन. Okay, that is moment of inertia of a body about any given x of rotation. I is equal to summation I is going from 1 to n mi r I square. I त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मास इनटू डिस्टन्स स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू मास ऑफ ए बॉडी इनटू डिस्टन्स स्क्वेअर. हा थोडासा त्याच्यामध्ये होतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं मास फॉर्म्युला आपल्याला आहे किलोग्रॅम आणि डिस्टन्स आहे मीटर स्क्वेअर. म्हणजे त्याचा जो युनिट तयार होईल असा युनिट तयार होईल ते किलोग्रॅम मीटर स्क्वेअर अशा पद्धतीचं युनिट तयार होईल. त्याची डायमेन्शन्स आहेत ती डायमेन्शन आपल्याला त्या पद्धतीने जसं आपण 11वीमध्ये शिकलेलं आहे त्या पद्धतीने त्याचं डायमेन्शन काढायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे बेसिक गोष्टी जर आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल तर आपल्याला डायमेन्शनवरती सुद्धा त्या ठिकाणी जाता येतं. मोमेंट ऑफ इनर्शिया इज एनालॉजी or it is analogous to mass in linear motion. म्हणजे लिनियर मोशनमध्ये मासचा जो रोल आहे तोच रोल रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हा हे करतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो रोटेशनल इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी रोटेशनल इनर्शिया. दॅट इज टू अपोज एनी चेंज इन इट्स रोटेशनल मोशन. जसं आपण कुठलीही वस्तू त्या ठिकाणी सहजासहजी लिनियर मोशनमध्ये येत नाही, त्याला त्या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करायला लागतो किंवा एखादी गतिमान वस्तू स्वतःहून त्या ठिकाणी मोशन थांबायचं बंद होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एक एनर्जी आहे, जडत्व आहे. तसं मोमेंट ऑफ इनर्शिया हा रोटेशनल मोशनमधला आहे. याचा अर्थ रोटेशनल मोशनमध्ये एखादी वस्तू स्वतःहून त्या ठिकाणी लवकर गतिमान होत नाही, म्हणजे त्याला त्या ठिकाणी स्वतःची अवस्था बदलण्याला त्याला विरोध केले जाते. ह्यालाच आपण काय म्हणतो एनर्जी असं म्हणतो, जडत्व असं म्हणतो. म्हणजे हे ॲनालॉजी त्या ठिकाणी आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर काही जे कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्टचा विचार केला तर आपण त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इन केस ऑफ रोटेशनल मोशन इज हाफ I ओमेगा स्क्वेअर. हा त्याचा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. म्हणजे एखादी बॉडी जर फिरत असेल तर त्याला जी कायनेटिक एनर्जी असते त्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणतात. एखादी बॉडी जर लिनियर मोशनमध्ये असेल, एनी बॉडी हॅव्हिंग मास m इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी v, then this kinetic energy is given by E kinetic energy is equal to half mv square. हा त्याचा लिनियर मोशन मधली कायनेटिक एनर्जी आहे, रोटेशनल मोशन मधली कायनेटिक एनर्जी आहे. मग याच्यामध्ये आपण बघितलं तर हा जो फॅक्टर आहे तो त्या ठिकाणी कॉमन आहे. इथे ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, इथे ही लिनियर व्हेलॉसिटी आहे, म्हणजे दोन्ही व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. याचा अर्थ हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि हे मास आहे. म्हणजे दिस angular velocity is analogous with the linear velocity, therefore moment of inertia is analogous with the mass.
अगेन म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हे प्रूव्ह सुद्धा करता येतं. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी माहीत असला पाहिजे. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि मग अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाची पण आपल्याला ओमेगा इज इक्वल टू v बाय r लिनियर व्हेलॉसिटी अपॉन रेडियस असं पण होऊ शकतं किंवा ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n वेअर n इज दी फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन नंबर ऑफ रोटेशन्स पर सेकंड. म्हणजे ओमेगाचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी 2 पाय n हा सुद्धा त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. म्हणजे हे प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला असे फॉर्म्युले जे आहे ते फॉर्म्युले त्या ठिकाणी आपल्याला पट सुचायला पाहिजेत. म्हणजे कुठल्या फॉर्म्युल्याचा कशाची रिलेशन आहे, कुठल्या फॉर्म्युल्याचा कशाची रिलेशन आहे हे आपल्याला त्या ठिकाणी अवगत असलं पाहिजे. तर आपल्याला त्या ठिकाणी स्पीड आणि ॲक्युरेसी वाढू शकतं. ओके, हे झालं कायनेटिक एनर्जीच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपण जर विचार केला, तुम्ही जर स्टडी केलेला आहे तर ह्या चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी 2 थेरम्स आहेत किंवा 2 प्रिन्सिपल्स आहेत. कुठले प्रिन्सिपल्स आहेत ते? तर एक आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि दुसरा आहे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस काय आहे? I0 इज इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर. I0 is equal to IC plus mh square. This is a principle of parallel axis. That is, moment of inertia of a body about any axis is equal to sum of its moment of inertia about a parallel axis passing through its center of mass and the product of mass of the body and the square of the distance between two parallel axes. म्हणजे हे जे प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल आपल्याला माहीत असलं पाहिजे, हे प्रिन्सिपल आपल्याला समजलेलं असलं पाहिजे. तर याची ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी आपल्याला करता येतील. काय ॲप्लिकेशन्स आहेत आपण नंतर सुद्धा बघू शकतो, तुम्हाला सांगतो मी त्याच्यामध्ये. दुसरे एक प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपल कुठला आहे? तर प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस IZ इज इक्वल टू Ix प्लस Iy. हे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. आता हे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस बघितलं, x, y and z are coordinate axes and these axes are mutually perpendicular to each other. म्हणजे x ॲक्सिस आणि y ॲक्सिसला असलेला एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल तर x आणि y ॲक्सिस ज्या प्रतलामध्ये आहे त्या प्रतलाला परपेंडिक्युलर ॲक्सिस कुठला आहे तर z ॲक्सिस आहे. या z ॲक्सिसला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. म्हणजे हे प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. आणि आपल्याला माहिती आहे याचं स्टेटमेंट आपण दिलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes in the plane of the lamina and intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. आता हे तुम्हाला समजलेलं असेल, कसं अप्लाय करायचं, काय करायचं हे आपल्याला जोपर्यंत आपण याच्यामधलं प्रॉब्लेम सोडवायला तयार होत नाही किंवा हे करत नाही तोपर्यंत आपल्याला हे ॲप्लिकेशन्स कशा पद्धतीचे असतात, कसं आपण अप्लाय करू शकतो हे आपल्याला थोडंसं समजू लागेल हळूहळू. त्याच्यानंतर जसं लिनियर मोशनमध्ये लिनियर मोमेंटम असतं तसं रोटेशनल मोशनमध्ये जो मोमेंटम आहे त्याला आपण म्हणतो अँग्युलर मोमेंटम. आता हे अँग्युलर मोमेंटम काय आहे? अँग्युलर मोमेंटम डिनोटेड बाय लेटर L. L इज इक्वल टू I ओमेगा. हा अँग्युलर मोमेंटम आहे. L इज इक्वल टू I. जसं आपण लिनियर मोमेंटम मध्ये म्हणतो, लिनियर मोमेंटम P इज इक्वल टू mv मास इंटू व्हेलॉसिटी, दॅट इज लिनियर मोमेंटम. वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार संवेग. तसा हा संवेग आहे कुठला? रोटेशनल मोशन मधला. हा एक लिनियर मोशन मधला. परत इथे सिमिलॅरिटी आहे, इथे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, इकडं लिनियर व्हेलॉसिटी आहे. हा अँग्युलर मोमेंटम आहे, हा लिनियर मोमेंटम आहे. म्हणजे I आणि m मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास हे दोन्ही कसे आहेत? एक सारखेच आहे. म्हणजे ते अनालॉजी आहे. एक त्या ठिकाणी कुठं आहे? रोटेशनल मोशन मध्ये आहे आणि दुसरा कुठला आहे? मास आहे. म्हणजे जे लिनियर मोशन मध्ये मास काम करतं तेच काम त्या ठिकाणी रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया करत असतं. म्हणजे हे झालं अँग्युलर मोमेंटमचं आहे. त्याचं kg मीटर पर सेकंद हे त्याच्यामध्ये युनिट येतं. त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येतो हे आपण केल्यानंतर लक्षात येईल. ज्या पद्धतीने आपण डायमेन्शन्स काढतो त्या पद्धतीने केले ते लक्षात येईल. हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. कारण प्रॉब्लेम सोडवत असताना हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत हे बेसिक फॉर्म्युल्याचा तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग चांगल्या पद्धतीनं होणार आहे. तसंच टॉर्क इन रोटेशनल मोशन. टॉर्क जसं आपण लिनियर मोशनमध्ये फोर्स म्हणतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, तसं रोटेशनल मोशनमध्ये टॉर्क इज इक्वल टू अँग्युलर ॲक्सेलरेशन, सॉरी मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ॲक्सेलरेशन.
इथं लिनियर एक्सेलरेशन आहे, इथं अँग्युलर एक्सेलरेशन आहे, हा टॉर्क आहे, हा फोर्स आहे, हा टॉर्क आहे, हे मास आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे लिनियर मोशन मध्ये फोर्स जे काम करतो एखाद्या बॉडीची अवस्था बदलण्याचं, म्हणजे रेस्ट म्हणून लिनियर मोशन मध्ये आणणं किंवा लिनियर मोशन म्हणून रेस्ट मध्ये आणणं, हे काम कोण करतं? फोर्स करतो. तसं रोटेशनल मोशन मध्ये त्या ठिकाणी एखाद्या बॉडीला रोटेशनल मोशन मध्ये आणणं किंवा एखादी बॉडी ओरिजिनली रोटेशनल मोशन मध्ये असेल तर तिला स्टॉप करणं, हे काम कोण करतं? टॉर्क हे करत असतो. म्हणजे हे दोन सारखे आहेत, हे दोन सारखे आहेत, म्हणजे हे दोन सारखे असले पाहिजेत. मास अँड मोमेंट ऑफ इनर्शिया आर एनालॉगस टू ईच अदर. हे झाले टॉर्कच्या बाबतीमध्ये. याचा वापर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला करावा लागणार आहे. त्याच्यानंतर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बघितला, आय ओमेगा, म्हणजे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. सिंपली I ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा लॉ आहे. If there is no external torque acting on a rotating body, then its angular momentum remains constant. That is, initial angular momentum is equal to final angular momentum. या पद्धतीने त्या ठिकाणी आहे. मग आपल्याला साधं I1 ओमेगा आहे किंवा I2 ओमेगा 2 आपल्याला माहिती आहे. ओमेगा मगाशी आपण एक फॉर्म्युला बघितला, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल I1 इंटू 2 पाय n1 इज इक्वल टू I2 इंटू 2 पाय n. याच्यामध्ये 2 पाय हे कॉमन आहे. I1 n1 इज इक्वल टू I2 n. त्याच्यावरती त्या ठिकाणी कितीतरी प्रश्न आहेत सीईटी मध्ये विचारले जाणार आहेत आणि कदाचित तुम्ही त्या ठिकाणी सोडवलेले सुद्धा असतील. बॅले डान्सरचं आहे किंवा त्या ठिकाणी व्हील असेल, त्या व्हीलवरती त्या ठिकाणी एखादं व्हील फिरत असेल, त्या व्हीलवरती त्या ठिकाणी दुसरी एखादी बॉडी अचानक आली आणि बसली तर त्याची फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काय होईल? म्हणजे हे आहे आय ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट, आय n1 इज इक्वल टू कॉन्स्टंट और आय n इज कॉन्स्टंट. दॅट मीन्स इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया इज लेस then angular velocity is more. If moment of inertia is large, angular velocity is less. That is the vice versa. म्हणजे एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर तिची अँग्युलर व्हेलॉसिटी कमी असते, पर्यायानं फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन कमी असते. एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल तर त्या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी ही जास्त असते. बरोबर, पर्यायानं फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे याची एक्झाम्पल्स तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. जम्पिंग ऑफ डायव्हर्स, बरोबर आहे, सर्कस ॲक्रोबॅट्स असतील किंवा बॅले डान्सर्स असतील. म्हणजे बॅले डान्सर स्वतःचं स्पीड जर त्या ठिकाणी कमी जास्त करायचं असेल तर ती बॅले डान्सर काय करते तर स्वतःहून आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज करते. स्पीड कमी करायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवला जातो, स्पीड वाढवायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ही कमी करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचा हे जे कन्सेप्ट आहेत हे कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्या चांगल्या पद्धतीने जर लक्षात आले तर आपण त्या ठिकाणी या पद्धतीने आपण सोडवू शकतो. देन रोलिंग मोशन. रोलिंग मोशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ लिनियर मोशन अँड रोटेशनल मोशन. एखादी बॉडी रोल होते याचा अर्थ ती बॉडी काय करते, स्वतःभोवती फिरते, म्हणजे रोटेशनल मोशन आहे. स्वतःभोवती फिरत असताना पुढं पण जात असते, म्हणजे त्याला लिनियर मोशन पण आहे. आणि मग हे लिनियर मोशन आपण त्या ठिकाणी विचार केला काय तर टोटल कायनेटिक एनर्जी होणार रोलिंग मोशन मध्ये हाफ mv स्क्वेअर प्लस हाफ I ओमेगा स्क्वेअर. हा बेसिक फॉर्म्युला आहे. आणि मग बेसिक फॉर्म्युला असेल तर हाच फॉर्म्युला आपण दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटीमध्ये पण आपण त्या ठिकाणी बदलू शकतो. याच्यासाठी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, डेरिव्हेशन सूत्र दिलेलं आहे ते बघा. आणि मग रेडियस ऑफ गायरेशनचा उल्लेख आता या ठिकाणी आणि रेडियस ऑफ गायरेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. रेडियस ऑफ गायरेशन एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mk स्क्वेअर दिला जातो. याचा अर्थ त्या ठिकाणी ही रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन हा कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला समजला पाहिजे. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन? रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट इट इज द डिस्टन्स बिटवीन the axis of rotation and the point at which all the mass of the body is supposed to be concentrated in order to possess the same moment of inertia as that of the body. याचा अर्थ काय, समजा आपल्याकडे त्या ठिकाणी एखादी बॉडी आहे, समजा ही बॉडी आहे आपल्याकडे आणि ह्या एक्स ऑफ रोटेशन इथं आहे आणि ह्या एक्स ऑफ रोटेशनला त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया समजा I असेल. ओके, तर आपण काय करायचं, समजा याचं मास m आहे, या बॉडीचं मास m आहे
आपण एक पॉइंट मास घ्यायचा, असा घ्यायचा की त्या पॉइंटचं मास सुद्धा काय आहे m आहे, आणि मग एक एक्सचा रोटेशन घेतल्यानंतर तो पॉइंट मास किती अंतरामधून फिरवायला पाहिजे की जेणेकरून ह्या पडेचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ह्या पॉइंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, सारखा होईल. जर सारखा होत असेल तर हे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हटलं जातं रेडियस ऑफ गायरेशन. That is the distance between the axis of rotation and the point at which whole mass of the body is supposed to be concentrated in order to possess the same moment of inertia as that of the body. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हे रेडियस ऑफ गायरेशन माहित पाहिजे. याचाही वापर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी करता येतो, करावा लागतो पर्यायानं प्रॉब्लेम सोडवत असताना. या पद्धतीचं आहे. दुसरं आपल्याकडे जॉमेट्रिकल शेप्स जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे त्या ठिकाणी बेसिक जे आहे प्रिन्सिपल मोमेंट ऑफ इनर्शिया हे माहित असलं पाहिजे. एक एक्झाम्पल येतो म्हणजे लक्षात येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया पे डिस्क अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिकुलर टू इट्स प्लेन. I is equal to mr square divided by 2. हा फॉर्म्युला आहे. दिस इज mi ऑफ ए डिस्क. हा डिस्कचा मोमेंट आहे. म्हणजे डिस्क हे असे आहे अशा पद्धतीचं, आणि हा एक्स ऑफ रोटेशन आहे. या एक्स ऑफ रोटेशनला त्या ठिकाणी जर बॉडी डिस्क फिरत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I is equal to mr square divided by 2, where m is the mass of the disk and r is the radius of the disk. त्या डिस्कची त्या ठिकाणीची रेडियस असते. हे एक बेसिक झालं. मग ह्याचा मोमेंट ऑफ हा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला वेगवेगळ्या एक्स ऑफ रोटेशनला करता येतो. तुम्हाला जर अबाउट डायमीटर पाहिजे असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट डिस्क अबाउट ए डायमीटर I is equal to mr square divided by 4. मी याला आयडी म्हणतो. mr square by 4 हे कसं काढलं जातं? यूज द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिकुलर ॲक्सिस. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिकुलर ॲक्सिसचा वापर केला की तो आपल्याला हा मिळेल. मोमेंट ऑफ इनर्शिया पे डिस्क अबाउट ए टँजेंट परपेंडिकुलर टू प्लेन, टँजेंट परपेंडिकुलर टू प्लेन. हे किती आहे? IT म्हणतो मी त्याला. IT बरोबर 3/2 mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला. म्हणजे हा जो ॲक्सिस आहे तो कसा आहे, इथे एक्स ऑफ रोटेशन आहे. म्हणजे डिस्क जी आहे ती डिस्क ह्या एक्स ऑफ रोटेशनला फिरते आणि या पद्धतीने अशा पद्धतीने जर फिरत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला आहे 3/2 mr. हा कसा काढला? बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. हा वापर करून त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला काढलेला आहे. लक्षात आलं? तसंच त्या ठिकाणी टँजेंट पॅरलल टू प्लेन 3/4 mr स्क्वेअर येतो फॉर्म्युला तो. म्हणजे असे काही जॉमेट्रिकल शेप्स आहेत, त्या जॉमेट्रिकल शेप्सचा आपल्याला फॉर्म्युला म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सॉलिड स्फिअर म्हटलं तर काय म्हणतात आपल्याला 2/5 mr स्क्वेअर. हॉलो स्फिअर म्हटलं तर 2/3 mr स्क्वेअर. त्याच्यानंतर रिंगचा फॉर्म्युला आहे mr स्क्वेअर. हॉलो सिलेंडरचा फॉर्म्युला आहे mr स्क्वेअर. डिस्कचा फॉर्म्युला आहे mr स्क्वेअर बाय 2. सॉलिड सिलेंडरचा सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे mr स्क्वेअर बाय 2. म्हणजे बेसिक कन्सेप्ट. म्हणजे कुठलेही त्या ठिकाणी आपण जर एखादं सॉलिड सिलेंडर घेतलं, हे जर सॉलिड सिलेंडर आपण जर घेतलं आणि हे जर कट आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? डिस्क मिळणार आहे. म्हणून डिस्कचा जो फॉर्म्युला तो सॉलिड सिलेंडरचा फॉर्म्युला. आपण एखादी पाईप घेतली, पाईप म्हणजे काय? हॉलो सिलेंडर आहे, आणि ह्या पाईप जर आपल्याला काय पाईप जर घेतली तर पाईप म्हणून आपल्याला काय मिळणार आहे? रिंग्ज मिळणार आहे. मग रिंगचा जो फॉर्म्युला तोच हॉलो सिलेंडरचा फॉर्म्युला mr सिम्पली mr स्क्वेअर. म्हणजे अशी जी फॉर्म्युला आहे रॉडच्या फॉर्म्युल्याच्या बाबतीमध्ये ml स्क्वेअर बाय 12. L म्हणजे लेंथ ऑफ द रॉड. मग प्रिन्सिपल मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल तर आपल्याला एंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. स्क्वेअर लॅमिनाचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत, एक तर हे फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी माहीत असले पाहिजेत किंवा ती काढण्याची पद्धत आपल्याला ही माहीत असली पाहिजे. आणि तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये त्या ठिकाणी पेज नंबर 21, 22 आणि 23 या पानावरती त्या ठिकाणी सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत. ते फॉर्म्युले तुम्ही तयार करायला पाहिजे. असा ह्या अभ्यास केला की संपूर्ण एकदा आपण बसलं जागेवरती त्या ठिकाणी थोडंसं चिंतन केलं की आपल्याला पूर्ण चॅप्टर हा दिसायला पाहिजे. आणि ज्यावेळेला पूर्ण चॅप्टर आपल्याला दिसतो त्यावेळेला आपण
याचा स्टडी करायचा, म्हणजे ह्याच्यावरचे जे काय वर्क आहे ते म्हणजे थिअरी प्रश्न सोडवणे, न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवणे किंवा थेरॉटिकल प्रॉब्लेम सोडवणे, हे सोडवणे. त्या पुस्तक एखादं घ्यायचं, त्या पुस्तकाप्रमाणे त्या ठिकाणी हे सोडवत गेलं की तुम्हाला त्याची तयारी चांगल्या पद्धतीने लक्षात आलं. ह्या पद्धतीने तुम्ही ह्या जो पॉईंट मी आत्ता सध्या सिलेक्ट केलेला आहे रोटेशनल मोशन, याची तुम्ही तयारी करा. जे तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये माझ्या नावासमोर ज्या दिवशी टेस्टची असेल तारीख, त्या दिवशी तुम्हाला या पॉईंटवरती तुम्हाला एक टेस्ट पेपर दिला जाईल. त्या टेस्ट पेपर तुम्ही सोडवा. त्याच्यावरतीच तुम्हाला त्या ठिकाणी त्याची ॲन्सर की पण दिली जाईल. त्याच्यावरून तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि स्वतःचं त्या ठिकाणी एक मूल्यमापन तुम्ही करू शकता की मला ह्या टॉपिकमध्ये ह्या पॉईंटमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं मार्क्स मिळू शकतात, म्हणजे माझी तयारी किती पद्धतीने झालेली आहे हे पण तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. ओके, थँक्यू.